आप देख सकते हैं इनका रहने का जो जगह है वो पूरी तरह से जल चुका है। यहाँ का उनका कपड़ा पूरी तरह से जल चुका है। इनका ये आप देख सकते हैं, उनका अनाज भी यहाँ पूरा जल चुका है। ये बर्तन देख सकते हैं आप, ये खाने पीने की सब चीजें, ये सब खत्म हो चुकी है। मैं एक्शन एड को विनती करता हूँ कि जितना भी हो सके उतना इन लोगों के लिए मदद कीजिए। नारायणगाव खडक येथील अकरावड या ठिकाणी दुपारच्या सुमारास आगीमध्ये 2 ते 3 झोपड्या जळून राख झाल्यात। बापू चंद्रभान माळी, नंदू गंगाराम सोनवणे यांच्या घरातील धान्य, किराणा, भांडी तसेच कागदपत्र, मोटरसायकल, फवारणी पंप, दागिने आणि इत्यादी साहित्य यामध्ये पूर्णतः जळून गेल्यानं सदर कुटुंबांचे संसार उघड्यावर पडलेत। फक्त अंगावर असलेल्या कपड्यांव्यतिरिक्त कोणताही आधार उरला नाहीये। शासकीय पंचनामा केलेला असून तलाठी साहेब, ग्रामविकास अधिकारी तसेच पोलीस पाटील तसेच गावातील काही ग्रामस्थांनी तात्काळ मदत म्हणून आपल्या परीनं कोणी 500, कोणी 1000 तर कोणी 200 जशी शक्य होईल तशी तात्पुरत्या स्वरूपात मदत केली आहे। परंतु सदर कुटुंबांना आपल्या ग्रामस्थ स्तरावर मदतीची गरज आहे। जे कोणी इच्छुक असतील त्यांनी आपापल्या परीनं मदतीचा हात या कुटुंबाला द्यावा असं आवाहन माणुसकीच्या नात्यानं करण्यात येते। वेळ कुणावरही येते, मात्र माणुसकीचा आपला किंचितचा प्रयत्न हा कोलमडलेल्यांना उभं राहण्यास सहाय्यक ठरतो। इच्छुक व्यक्तींनी मदतीसाठी ग्रामपंचायत कर्मचारी गीते आप्पा यांच्याशी संपर्क करावा अथवा त्यांच्या मोबाईल नंबरवर फोन पे करावा। संपर्क क्रमांक विजय गीते 9665034306। आज या ठिकाणी धारणगाव खडक लगत असलेली जी शासकीय जमिनीवरती आदिवासी कुटुंबाचे निवास करतात, या कुटुंबांवरती अक्षरशः महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे म्हणावे लागेल शॉर्ट सर्किट होऊन त्यांचे 2 कुटुंबांचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। या नुकसानामध्ये यांच्या ज्या झोपड्या आहे या जळून खाक झालेल्या आहे। तर या ठिकाणी मी MSB बोर्डाला विनंती करतो की आपण ह्या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी यांना मदत करावी। तसंच ग्रामपंचायत कार्यालय, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आदिवासी विकास विभाग, समाज कल्याण या देखील अधिकाऱ्यांना मी विनंती करतो की ह्या कुटुंबांकडे आपण गांभीर्याने बघून यांच्या पुनर्वसनाचा विचार करून यांना तात्काळ मदत करावी। यामध्ये या ठिकाणी ग्रामविकास अधिकारी असतील, तलाठी असतील, गावचे पोलीस पाटील असतील, सरपंच असतील, ग्रामपंचायतचे संचालक मंडळ असेल, यांनी देखील या ठिकाणी भेट दिलेली आहे, पाहणी केलेली आहे, पंचनामा देखील केलेला आहे। परंतु तात्काळ या लोकांना मदत व्हावी ही विनंती या ठिकाणी ग्रामस्थ या नात्याने करतो। कारण या ठिकाणी आज त्यांच्या राहत्या अंगावरच्या कपड्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे काही राहिलेलं नाही। त्यांच्या जीवनावश्यक वस्तूमध्ये किराणा माल असेल, अन्नधान्य असतील, भांडे असतील, त्यांचा कपडा असेल, शासकीय डॉक्युमेंट असतील, शालेय साहित्य असेल, या सर्व गोष्टींचं या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। तरी मी लोकप्रतिनिधींना देखील विनंती करतो, भुजबळ साहेबांना देखील विनंती करतो की आणि आपल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार साहेब यांना देखील विनंती करतो की आपण या लवकरात लवकर या कुटुंबांना भेट देऊन या कुटुंबांना न्याय द्यावा, या कुटुंबांच्या पुनर्वसनाचा विचार करावा अशी मी एकलव्य संघटनेच्या वतीने आपणास विनंती करतो। परंतु कुठेतरी स्थानिक राजकारण फिरतं आणि ते आदिवासी समाजाच्याच डोक्यावर येऊन मोडतं आणि इथं जो सर्व बाजूने होरपळला जातो तो आदिवासी समाज। परंतु या मतदारसंघामध्ये साहेबांना जे पाठबळ देणारा जर सर्वात मोठ्या संख्येने जर कोणता समाज असेल तर हा आदिवासी समाज आहे। आणि आम्ही स्वतः जातीने साहेबांसाठी प्रयत्न केले, बोलून दाखवण्याची गरज नाही, परंतु आज कुठेतरी हा आघात झाल्यामुळे ही बोलण्याची वेळ आली। आम्ही कधी आमची जमात जी आहे ही कधी बोलून दाखवत नाही, कोणती गोष्ट ही करून दाखवते प्रत्यक्षात। परंतु या ठिकाणी आमची विनंती एवढीच राहील की संपूर्ण मतदारसंघामध्ये एका गावापुरताच प्रश्न नाही मांडत मी, साहेबांकडे संपूर्ण मतदारसंघाचाच प्रश्न पाठीमागे मी मांडलेला आहे, त्यांच्याशी बोललेलो आहे, या विषयावरती निवेदन पण दिलेले आहे। परंतु त्यावरती मधल्या काळामध्ये जे काही मंत्रिमंडळाचा असेल किंवा इतर निधी संदर्भाने आर्थिक संकल्पनाच्या ज्या काही गोष्टी होतात त्यामुळे साहेबांना वेळ मिळाला नाही। तर माझी विनंती आपणास अशी असेल की साहेबांकडे हा मेसेज पाठवा की आपल्या मतदारसंघात, लासलगाव यावला मतदारसंघातील जेवढाही आदिवासी समाज आहे
हा गायरान असेल, वन्य जमीन असेल किंवा इतर शासकीय जमिनी असतील, या ठिकाणी जो निवास करतो, गेलो पिढ्यानपिढ्या त्याचं आयुष्य तिथे गेलं, परंतु हा अशिक्षित असल्या कारणाने याच्याकडे कुठलेही शासकीय डॉक्युमेंट नाही, हा शिकला नाही, म्हणून हा प्रभावात आला नाही कधी. तर माझी आपणास एवढीच विनंती राहील की याच्यावरती ज्या काही अटी निर्बंध लादलेले आहेत हे सगळे आपण शिथिल करून या समाजाला जास्तीत जास्त निवासी प्लॉट कसे देता येतील, यांना घरकुल कसे देता येतील, या गोष्टीकडे आपण थोडं लक्ष जर दिलं तर येणाऱ्या काळामध्ये साहेब छाती ठोकपणे सांगतो आम्ही का हा समाज तुम्हाला कधीच विसरणार. किरण कुमार आवारे, नाशिक माझा न्यूज, धारणगाव.